Okay, students, now let us start the theorem 1 of parallelogram. Before this, we have learned the definition of the parallelogram. Now, in the theorem 1, opposite sides and opposite angles of a parallelogram are congruent. आता आपण ह्याच्या काही प्रॉपर्टीज बघूया. ओके, मग त्याच्यातली ही पहिलीच प्रॉपर्टी आहे की जी आपण म्हणू शकतोय opposite sides and opposite angles of a parallelogram are congruent to each other. मग इथे आपण ABCD हा पॅरलेलोग्राम ड्रॉ केलेला आहे. आता ह्याच्यातल्या अपोजिट साइड्स बघा कोणकोणते आहेत. AB and DC are the opposite sides and again the BC and AD, this is the another pair of opposite side. Again the angles, opposite angle A चा opposite angle कोणता आहे. angle C. angle C चा opposite angle कोणता आहे. angle A असं आपण म्हणू शकतो. angle B चा D, D चा B. ओके, इन दिस वे द अपोजिट साइड्स अँड अपोजिट एंगल्स हे जे काही आहे ते आपल्याला पॅरलेलोग्रामचे दिस इज अ गिव्हन पॅरलेलोग्राम अँड वी हॅव टू शो दॅट पॅरलेलोग्रामचे ज्या ह्या अपोजिट साइड्स आहेत आणि अपोजिट एंगल्स आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. वी हॅव टू प्रूव्ह दॅट. देअरफॉर फर्स्ट पार्ट इज व्हॉट, दॅट इज द गिव्हन. ओके, गिव्हन हिअर गिव्हन इज व्हॉट, that is we are writing here first of all what is the given. Given is they are given the parallelogram, that is the our name of the parallelogram is ABCD is a parallelogram. Okay, and also they are given the names of the opposite sides and opposite angle which are that. As it is the parallelogram, then by definition we can say that these opposite sides are parallel to each other. Therefore that also the given part of this. Therefore we are writing here the side AB parallel side DC. Side AB and DC are the opposite sides of the parallelogram and they are parallel to each other. Okay, therefore also another pair is the side BC parallel side AD. Okay, this is the given part. Now next part is what, that is the to prove. काय आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, that is to prove. What do we have to prove here? We have to prove here that these opposite sides and these opposite angles are congruent to each other. Which are the opposite sides? That is the segment AD congruent to segment BC. Okay, segment AD ही आपल्याला आहे BC शी पॅरलल पहिली ऑपोजिट पेअर, ती आपण काय आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. and then also segment DC congruent AB. segment AB हे आपल्याला काय करायचे, ते दोन अपोजिट पेअर्स जे आहेत ते आपल्याला काय करायचं आहे, कॉन्ग्रुएंट शो करायचे. ते आपण लिहून घेतले टू प्रूव्ह मध्ये. आणि सेकंड वन इज व्हॉट, वी हॅव टू कॉन्ग्रुएंट अँगल्स, अपोजिट अँगल्स हे आपल्याला कॉन्ग्रुएंट. मग नेम काय आपण देणार आहोत, आपण म्हणत होतो नुसतं अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी असं आपल्याला दाखवायचं, पण आपण आता नेम लिहिताना कंप्लीट नेम लिहिणार आहोत. मग आता आपल्याला समजा डी या अँगल डी आणि बी हे जे अपोजिट अँगल्स आहेत ह्यांचं आपल्याला बघायचं असेल तर त्यांचं कंप्लीट नेम काय आहे, नुसतं अँगल डीच्या ऐवजी अँगल ADC कॉन्ग्रुएंट टू अँगल CBA. ओके, दिस इज वे टू प्रूव्ह दॅट अँगल ADC कॉन्ग्रुएंट टू अँगल CBA. ऑल्सो सेकंड पेअर इज ए अँगलशी बोलायचं म्हणजेच काय येणार, त्याचा कंप्लीट अँगल DAB अँगल DAB कॉन्ग्रुएंट टू अँगल DAB. ए कोणाशी आहे, सी शी, म्हणजे सीचं नाव काय येणार आहे, BCD. ओके, दिस वे टू दिस फोर थिंग्स वी हॅव टू प्रूव्ह हिअर. Now for some theorems
there is a construction here also. We need the construction. Why we have to need that construction? First of all, discuss over that. मग आता आपल्याला का बरं इथं कन्स्ट्रक्शनची आवश्यकता आहे, तर इथं आपल्याला बघा दाखवलं गेलेलं आहे. आपण बघायला गेलं आहे ABCD मध्ये अपोजिट साईड्स आणि अपोजिट अँगल्स जे आहेत ते आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. आणि आतापर्यंत जे आपण प्रॉपर्टी शिकलेलो आहोत त्याच्यामध्ये आपल्याला क्वाड्रिलॅटरल आहे पण पॅरलेलोग्राम झालेलं नाही. पण आपल्याला त्याच्या आधी ट्रायंगलच्या आपल्याला काही प्रॉपर्टीज माहिती आहेत आणि त्या ट्रायंगलच्या प्रॉपर्टीजचा वापर करून आपल्याला हे थेरम प्रूव्ह करायचं आहे. ओके, मग हे प्रूव्ह करत असताना आपल्याला तर हा दिलेला आहे क्वाड्रिलॅटरलमध्ये काय आहे 4 साईड्स आणि 4 अँगल्स आहेत आणि ट्रायंगलमध्ये काय असतात 3 साईड्स आणि 3 अँगल्स असतात. मग 3 साईड्स आणि 3 अँगल्स ह्याचं आपल्याला ह्या क्वाड्रिलॅटरलचे 2 आता आपल्याला जर भाग करायचे झाले की ज्याच्यामध्ये 2 ट्रायंगल्स आपल्याला मिळतील त्यासाठी आपण काय करणार आहोत, त्याला कन्स्ट्रक्टिव्ह पार्टमध्ये आपण त्याची एक डायगोनल ड्रॉ करून घेणार आहोत. काय ड्रॉ करून घेणार आहोत, डायगोनल. लेट अस ड्रॉ दॅट डायगोनल. सी हिअर we are drawing the CA as a diagonal. बघा ही CA आपण ही डायगोनल ड्रॉ केली आहे. इज अ कन्स्ट्रक्टिव्ह पार्ट आणि त्या कन्स्ट्रक्टिव्ह पार्टमुळे आपल्याला काय बघा 2 ट्रायंगल्स मिळाले आणि त्या 2 ट्रायंगल्समध्ये आपण कॉन्ग्रुएन्सी दाखवायचा प्रयत्न करणार आहोत आणि कॉन्ग्रुएन्सी दाखवले की मग काय मिळणार आहे आपल्याला त्याच्या CSCTवरनं आपण त्यांच्या अपोजिट साईड्स म्हणजे ह्या ट्रायंगलची एक साईड ही दुसऱ्या ट्रायंगलच्या एका साईडसोबत काय येणार आहे कॉन्ग्रुएंट असणार आहे. ह्याची तर काय काय आपल्याला मिळतं आहे ते आधी आपण पाहणार आहोत आणि मग आपण त्याच्यावरनं डिस्कस करू. आधी आपल्याला कन्स्ट्रक्शन लिहायचं आहे. काय आपण कन्स्ट्रक्शन मध्ये लिहित आहोत, लिहा हिअर कन्स्ट्रक्शन. काय केलेलं आहे कन्स्ट्रक्शन आपण ते आपण एका लाईनमध्ये लिहून टाकू. ओके, let us write the construction. What is that construction? Draw diagonal AC. Okay, now we have to, next step is what? Proof. See here, everyone, what we have to prove first of all. आपण उलट वेने जाऊयात. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, AD आणि BC या एकमेकांना कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत आणि DC आणि AB कॉन्ग्रुएंट दाखवायचे. त्यासाठी ह्या दोन्ही पण ज्या साईड आहेत AD ही ह्या ट्रायंगलची साईड आहे आणि BC ही ह्या ट्रायंगलची. म्हणजे काय नाव आहे आपण त्याचं म्हणायला गेलो तर ADC हा एक ट्रायंगल आपण घेणार आहोत आणि दुसरा घेणार आहोत CBA. ओके, ADC आणि CBA. ADC आणि CB, ADC मधली AD आणि CBA मधली CB हे आपल्याला घ्यायचे. तसंच दुसऱ्यासुद्धा DC आणि AB सुद्धा. ओके, मग ह्या 2 साईड्स आपल्याला कॉन्ग्रुएंट CSCTवर नाव म्हणजे आधी आपल्याला हे 2 ट्रायंगल्सच आपल्याला दोन्ही कॉन्ग्रुएंट दाखवायला लागतात. आता हे दोन्ही ट्रायंगल्स जेव्हा आपण कॉन्ग्रुएंट आपल्याला दाखवायचे आहेत तेव्हा आपल्याला काही त्याच्यामध्ये 3 पाहिजे, कोणते तरी 3 आपल्याला यायला पाहिजे की ज्या कॉमन पॉईंट्स आहेत. मग आपल्याला आधी हा माहिती आहे पॅरलेलोग्राम आहे. हा आपल्याला पॅरलेलोग्राम गिव्हनमध्ये दिलेला आहे. पॅरलेलोग्राममध्ये यांच्या साईड्स ज्या आहेत अपोजिट साईड्स ज्या आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायच्या आहेत त्या पॅरलल दिलेल्या आहेत. ओके, मग पॅरलल साईड्स आहेत आणि त्यांच्यामध्ये असलेली ही AC आपण थोडंसं त्याला ट्रान्सव्हर्सलसारखं समजा बिहेव केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, पॅरलल साईड्स आणि ट्रान्सव्हर्सल यांचे काही पेअर्स जे करस्पॉन्डिंग अँगल आहे किंवा आपण म्हणू शकतो अल्टरनेट पेअर अँगल किंवा इंटेरियर पेअर ह्याच्यापैकी कुठली तरी मिळणार. आता आपल्याला कॉन्ग्रुएन्सी मिळवायची म्हणजे आपल्याला इंटेरियर अँगल घ्यायचे नाहीत कारण त्याची सप्लिमेंटरी असते. आपल्या इथं कॉन्ग्रुएन्सी कोणामध्ये असते तर करस्पॉन्डिंग अँगल आणि अल्टरनेट. आता इथं आपल्याला दिसतं आपल्याला स्पष्ट दिसून येतं इथं काय आहे झेड फॉर्म होताना दिसतोय असा किंवा असं आपण बघायला गेलो तर दोन्ही पण झेड आहे म्हणजे कोणते आहे अल्टरनेट पेअर ऑफ अँगल. मग आता आपण समजा ह्या 2 साईड्स घेतल्या DC आणि AB हे साईड्स आणि त्यांच्यातली ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर आपल्याला हे 2 काय होत आहेत अँगल्स कॉन्ग्रुएंट मिळत आहेत. म्हणजेच काय तसंच ह्या बाजूचे 2 म्हणजे आपण काय म्हणू शकतो आहे की हा जो अँगल आहे हा अँगल काय आहे ह्याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे आणि तसाच हा अँगल ह्याच्याशी कॉन्ग्रुएंट. ओके, हा असा झेड म्हणजे इकडचा आणि इकडचा अँगल
हे दोन्ही कॉन्ग्रुएंट झाले. आणि हा असा जर झेड घेतला तर आपल्याला हे ह्या दोन साईड्स यांची ट्रान्सव्हर्सल, ह्या दोन साईड्स यांची ट्रान्सव्हर्सल. ओके, नाऊ आपण त्या दोन्ही साईडचा म्हणजे आपल्याला दोन पेअर अँगलचे मिळाले. आणि आता अँगल तर अजून कुठलाही माहिती नाही आपल्याला, पण एक साईड आहे जी AC ही दोघांमध्ये पण येणारी साईड आहे, म्हणजे कॉमन साईड होईल. म्हणजे आपल्याला अँगल साईड अँगल अशी मिळते. म्हणजे ASA टेस्टने आपण ते कॉन्ग्रुएन्सी दाखवू शकतो. नाऊ लेट अस स्टार्ट द हिअर द प्रूफ, टू राईट द प्रूफ. पण प्रूफ लिहायला घेऊया. तर काय येणार आहे बघा, पहिले प्रूफ लिहिताना आपण लिहिणार आहोत पहिले सुरुवातीला तर जे अल्टरनेट पेअर ऑफ अँगल होत आहेत त्यांच्याबद्दल आधी आपण थोडंसं लिहूयात आणि मग ते त्याला इक्वेशन नंबर देणार आहोत. ओके, पहिले आपण घेऊया सेगमेंट DC. ओके, सेगमेंट DC is parallel to segment AB. This is the given and त्यांच्यामध्ये असलेली डायगोनल किंवा सेगमेंट म्हणून सेगमेंट AC इज डायगोनल, सॉरी डायगोनल नाही, ते काय म्हणणार आपण, सेगमेंट AC इज द ट्रान्सव्हर्सल. काय म्हणणार आहोत आपण, ही ट्रान्सव्हर्सल. काय लिहायचं, डायगोनल आहेच तिथे, पण इथे आपल्याला काय आहे अल्टरनेट पेअर ऑफ अँगल घ्यायचं म्हणून आपण तिथे काय लिहिणार आहोत, ते ट्रान्सव्हर्सल आहे. सेगमेंट AC इज अ ट्रान्सव्हर्सल. देन वी हॅव द अल्टरनेट पेअर कोणती मिळणार आहे, अँगल DC. बघा DCA, अँगल DCA कॉन्ग्रुएंट टू अँगल बघा DCA कॉन्ग्रुएंट टू CAB, अँगल CAB. ओके, आणि तसंच आपण जर बघायला गेलो तर आपल्याला अजून एक कोणती मिळते, अगेन द सेकंड वन इज द, असं पण आपण घेऊ शकतो आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला दुसरी मग ह्याला द इक्वेशन नंबर 1. ओके, अगेन द सेगमेंट DA parallel segment BC given and segment AC is a ट्रान्सव्हर्सल. ओके, ट्रान्सव्हर्सल झाली. मग आपल्याला ही पेअर आता लिहायची आहे, क्रॉस मार्क केलेली जी आहे ती. मग काय येईल, DAC अँगल DAC कॉन्ग्रुएंट टू अँगल ACB. बघा आपल्याला पुस्तकामध्ये हे डायरेक्टली दिलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं ही एक स्टेप त्यांनी स्किप केली आहे, पण आपल्याला लिहिणं आवश्यक आहे, कारण DC आणि ABवरनं आपल्याला हे पहिली पेअर मिळते आणि DA आणि BCवरनं ही दुसरी पेअर मिळते, त्याच्यामुळे आपल्याला ती सेपरेट लिहिणं आवश्यक आहे. ओके, ते आपण इथं बघितलेलंच आहे. आता त्याचप्रमाणे आपण बघणार आहोत इथे ही एक तर पेअर, ह्याला वन इक्वेशन. आता आपण डायरेक्टली त्या आपल्या साच्यामध्ये जाऊयात जो आपल्याला ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी उपयोगी पडतो. मग कोणता आपण त्याचा घेणार आहोत, नाव इन ट्रायंगल. सी हिअर एव्हरीवन, नाव इन ट्रायंगल. थोडंसं आपल्याला आता डायग्राम वर आहे आणि प्रूफ खाली लिहायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला जागा नीट बघायला लागणार आहे. डायग्राममध्ये आपल्याला पाहायचं आहे कोणत्या आहे अँगल. तर नाव इन ट्रायंगल अँगल ADC आपण पहिलं नाव घेणार आहोत आणि दुसरं काय घेणार आहोत, CBA मध्ये. ओके, नाव इन ट्रायंगल ADC अँड ट्रायंगल CBA. ओके, पहिलं काय आहे, आपली पहिली पेअर आपल्याला इथे ज्या मिळालेल्या आहेत त्या दोन्ही पण इक्वेशन आपण लिहून घेऊया. DCA कॉन्ग्रुएंट अँगल CAB फ्रॉम इक्वेशन काय येणार आहे ह्यातलं 1 हे त्याचं काय झालं, रिझन झालं. ओके, आणि सेकंड वन इज द, आता आपण थोडंसं आपल्या टेस्टच्या नावाप्रमाणे आपण जाऊयात. नाव काय आहे आपलं, तर ASA. आता आपण ही पहिली पेअर घेतली आहे, त्याच्यानंतर ही साईड आणि मग नंतर अँगल म्हणून काय आहे, पहिलं काय येणार त्याची साईडचं आपण घेऊयात, सिक्वेन्शियली जाऊयात की जेणेकरून आपल्याला सेगमेंट AC कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AC काय म्हणणार आहोत,
common side. Okay, this is the reason. Next is what? Second आपलं इक्वेशन आपण लिहूयात ॲज इट इज बघून लिहूयात. DAC congruent to angle ACB. Okay, this is also from equation 2. Okay, reason आपल्याला काय ब्रॅकेटमध्ये लिहायचं शक्यतो. आपला हा साचा तयार झाला ज्याच्यामध्ये आपल्याला अँगल, साईड आणि अँगल हे आपल्याला मिळत आहे. ओके, देअरफॉर वी कॅन राईट हिअर. आपल्या साच्याचं लास्टचं जे आहे, ज्या ट्रायंगलचं नाव घेतलं आहे, कोण आहे तो? अँगल ADC कॉन्ग्रुएंट टू अँगल CBA. ओके, बाय काय म्हणायचं आपण? ASA टेस्ट. ओके, ASA टेस्टवरनं हे झालेलं. आता आपल्याला जे पाहिजे त्या सगळ्यांची आपण जे ट्रू प्रूव्हमध्ये घेतले ते सगळे आपण अगदी आता मगाशी आपण डिस्कस केलेलेच आहेत, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली लिहिलं तरी चालणार आहे. सेगमेंटची नावं लिहायची आणि काय म्हणायचं आहे? बाय CACT. अँगलची नाव CSCT आणि CACT. CSCT म्हणजेच काय आहे? करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. मग हे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आहेत, त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स कोणत्या कोणत्या येणार आहे जे आपल्याला दाखवायच्या तेवढ्याच आपण घेऊयात. सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट सेगमेंट BC, सेगमेंट DC कॉन्ग्रुएंट सेगमेंट काय लिहिणार आहोत? AB. दोघांनाही काय आहे? बाय CSCT. काय आहे याचा लॉंग फॉर्म? करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ओके, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता आपल्याला अजून एक दाखवायचं आहे. सी हिअर. दुसरं आहे काय दाखवणार आहे आपण? अँगल्स. कोणकोणते अँगल आहेत आपले? अँगल ADC CBA. अँगल ADC कॉन्ग्रुएंट अँगल अगदी आपण जे प्रूव्हमध्ये दिलं तेच. ओके, आपला अँगल ADC कॉन्ग्रुएंट अँगल CBA आपल्याला मिळाला आहे. दॅट इज द CBA आहे तो बाय CACT. दॅट इज द करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ओके, आणि सेकंड जो आपल्या प्रूव्हमध्ये आहे बघा, अँगल DAB. बघा इकडे DAB इज कॉन्ग्रुएंट टू BCD. पण हे दोन जे आपण आता हे दोन समोरचे काय केले आहेत? कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहेत की जे ह्या कम्प्लीट ट्रायंगलचे अँगल आहेत. पण आता हे दोन जे आहे, हा A जो अँगल आहे तो इकडं अर्धा गेला, इकडे अर्धा गेला. हा कम्प्लीट अँगल, इकडच्या कम्प्लीट अँगलला जर आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचं असेल तर आपल्याला अशी डायगोनल ड्रॉ करायला लागेल. दॅट इज अ BD ऑफ वी कॅन सी. BD डायगोनल ड्रॉ केली की सेम आपल्याला हाच साचा वापरायचा आहे. अल्टरनेट पेअर अँगल्स, त्यानंतर त्यांच्यामध्ये असलेल्या ASA टेस्ट, हे सगळं आपण करणार. फक्त नावं आपली त्याप्रमाणे असतील म्हणून आपण हे सगळं पुन्हा रिपीट लिहिणार नाही. फक्त आपण एका शब्दाने तिथे लिहिणार आहोत. दॅट इज द सिमिलरली. काय आहे? सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल कोणता आहे तो? DAB कॉन्ग्रुएंट टू अँगल BCD. बघा कोणता आहे अँगल? DAB इज कॉन्ग्रुएंट टू BCD. ओके, इन दिस वे आपल्याला हे प्रूफ लिहायचं होतं. दिस इज द फर्स्ट थेरम. ओके, नाउ लेट अस सी द नेक्स्ट थेरम, विच इज दैट थेरम? सेकंड थेरम नंबर 2. Let us write the statement of that. Diagonals of parallelogram bisect each other. Diagonals of parallelogram bisect each other. Okay, see here, first of all we are going to draw the diagram of this. Diagram आपण ड्रॉ करून घेऊया. We have to draw the parallelogram here. See here, this is the parallelogram. PQRS नाव आहे आपलं. PQRS
आर एस. आपल्याला काय बघा थेरम, डायगोनल्स ऑफ ए पॅरलेलोग्रॅम बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स म्हटलं आपल्याला डायगोनल्स हे सुद्धा गिवन आहे, म्हणून डायग्राममध्ये आपल्याला डायगोनल्स दाखवावेच लागणार आहेत. सो दिस इज द डायगोनल पी आर अँड डायगोनल क्यू एस. आणि हे आपल्याला बायसेक्ट करताना दाखवायचं. तर बायसेक्टचा अर्थ काय आहे, बायसेक्ट करतायत म्हणजेच त्याचे ते एकमेकांना दोन इक्वल पार्ट्समध्ये विभागत आहेत. म्हणजे पी आर जो आहे तो क्यू एसला दोन इक्वल पार्ट्समध्ये विभागतो. म्हणजे आपल्याला इथे जर आपण त्यांचं बायसेक्शन पॉईंट म्हणजे इंटरसेक्शन पॉईंट ओ घेतला तर आपण काय दाखवणार आहोत, पी आर हा क्यू एसला क्यू ओ आणि ओ एसमध्ये बायसेक्ट करतोय, प्लस तो कॉन्ग्रुएंट सुद्धा आहे. क्यू ओ आणि ओ एस हे काय होणार आहे, कॉन्ग्रुएंट टू इच अदर होणार, बायसेक्ट झालेत. म्हणजेच काय झाले, पी आरमुळे क्यू एस हा दोन इक्वल पार्ट्समध्ये बायसेक्ट झाला. इन द सिमिलर वे पी आर इज ऑल्सो बायसेक्टेड बाय डायगोनल क्यू एस इन बिटवीन विच टू इक्वल पार्ट्स पी ओ अँड ओ आर. ओके, म्हणजे आपल्याला हे पार्ट्स पी ओ इज कॉन्ग्रुएंट टू ओ आर आपल्याला शो करायचं आहे. इन द सेम वे क्यू ओ इज कॉन्ग्रुएंट टू ओ एस. ओके, आधी आपण त्याचं गिवन टू प्रूफ वगैरे लिहून घेऊयात. दिस इज द गिवन. ओके, गिवन काय आहे आपलं, गिवन दिलेलं आहे. दिस इज द पी क्यू आर एस, क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज ए पॅरलेलोग्रॅम. Okay, PQRS is a parallelogram, and here the diagonals हे सुद्धा आपण एक गिवन मध्ये लिहिणार आहे. कोणता डायगोनल आहे, QS and PR are intersect in point, intersects in point which O, in point O. Okay, now see here, next is the to prove काय आहे आपल्याला दाखवायचं, सेगमेंट PO कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट OR किंवा RO म्हणा तुम्ही त्याला. ओके, PO कॉन्ग्रुएंट टू OR किंवा RO पण म्हणू शकताय. and segment SO congruent to segment QO. ओके, ह्याला RO सुद्धा म्हणू शकतो. आता बघा कशाला, QORला RO पण म्हणता येईल ॲज पर बुक. ओके, नाव सेकंड वन, लास्ट वन, नेक्स्ट वन इज द व्हॉट, प्रूफ. सी हिअर प्रूफ ऑफ दिस. आता प्रूफ बघा काय आहे, आपण प्रूव्ह करायचं आपल्याला ह्या दोन साईड्स, ह्या दोन साईड्स ज्या आहेत त्या एकमेकांना कॉन्ग्रुएंट आणि ह्या दोन साईड्स ज्या आहेत त्या एकमेकांना कॉन्ग्रुएंट, पॅरलल आहे, कॉन्ग्रुएंट आपल्याला दाखवायचे. आता कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे, पुन्हा इथे आपल्याला काय आहे, ट्रायंगलची माहिती आहे चांगली, ट्रायंगल कॉन्ग्रुएंट्स दाखवता येतात आपल्याला. मग ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवता येतात तरी इथे सुद्धा आपण काय करणार आहोत, डायगोनल्सच्या मदतीने ती काय करूयात, आपण त्यांना त्यांचे ट्रायंगलमध्ये त्याचं कन्वर्जन करून घेऊ. ओके, मग आपल्याला हा ह्याच्याशी कॉन्ग्रुएंट दाखवायचा आणि हा भाग ह्याच्याशी. म्हणजे आता आपल्याला ह्या दोन डायगोनल्समुळे बघा टोटल किती ट्रायंगल्स मिळत आहेत, 1 2 3 4 ट्रायंगल्स मिळत आहेत. मग त्याच्यातले आपण दोन कोणतेही समोरासमोरचे सिलेक्ट करूयात. ओके, कारण इकडचा इकडच्याशी हवे, इकडचा इकडच्याशी. म्हणजेच इथं आपण असा घेतला तर ह्याचं नाव म्हटलं आपण POS. हा का आपण काय घेऊयात, ROQ सोबत, अशा दोघांची जोडी घेऊयात. आणि त्या साच्यामध्ये कोण कोण मिळते बघा, आता POS आणि ROS हे आपल्याला अगदी पहिले मिळते जोडी काय आहे, अपोजिट पेअर ऑफ व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे दोन्ही पण आहेत. ओके, त्यानंतर अजून काय मिळणार आहे, अपोजिट साईड्स ज्या आहेत पॅरलेलोग्रॅमच्या त्या एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे PSC आणि QR हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट, म्हणजे दोन पेअर मिळाल्या, एक अँगलची आणि एक साईडची. आता लास्ट वन आहे ती आपल्याला घ्यायची आहे. मग तुम्ही आपण घेऊ शकताय, हां पॅरलल साईड्स आहे आणि ही जर त्यांची ट्रान्सव्हर्सल घेतली किंवा हीच ट्रान्सफर तरी पण आपल्याला ह्या दोन पेअर म्हणजे हे पण आहेत, तिन्ही अँगल्ससुद्धा मिळू शकतील किंवा एक साईड आणि दोन अँगल्स असेही मिळणार आहेत.
मग आपल्याला ह्याचं खरं प्रूफ दोन प्रकारे ए टेस्टने पण करता येणार आहे किंवा काय आहे आपल्याला ASA टेस्टने सुद्धा मिळवता येईल. आता आपण आधी अल्टरनेट पेअर अँगल्स कोणते ते बघूया. ओके, मग आपल्याला ह्या साईड्स आणि त्यांच्या पण त्यावरनं आपण अल्टरनेट अँगल काढून घेऊयात. मग कोणते आहे PS आपण पहिले लिहिणार आहोत सेगमेंट PS पॅरलल सेगमेंट QR. ओके, काय आहे हे, कारण तो पॅरललोग्राम दिला म्हणजे हे गिवनमध्येच आपण लिहिणार आहोत. अँड द विच इज दॅट PS कॉंग्रुएंट QR. आधी आपण QSला QS अँड QS इज ए ट्रान्सव्हर्सल. ओके, ट्रान्सव्हर्सल आली. अल्टरनेट पेअर काय घेता येईल आपल्याला PS आणि QS सोबत PSR अँगल PSR बघा अँगल PSR इज कॉंग्रुएंट टू PSR इज कॉंग्रुएंट टू PSR नव्हे PSQ ओके PSQ इज कॉंग्रुएंट टू SQR angle SQR. What is this? Alternate angles. ओके, दिस इज रिझन. पण आपल्याला कसं हवं आहे, आपल्याला त्याचा तुकडाच घ्यायचा आहे. कारण आपण जेव्हा हा असा ट्रायंगलची जे पेअर घेणार आहोत तेव्हा आपल्याला काय आहे PSQच्या ऐवजी PSO हे नाव हवं आहे. मग आपण काय आहे पण OSOQ हे काय आहे एकाच लाईनवर असणारे पॉईंट आहे. त्याच्यामुळे आपण PSQच्या ऐवजी PSO लिहिलं तरी काय अँगल चेंज होणार आहे का, तर नाही, तोच अँगल राहणार आहे. मग आपण आपल्याला हवं आहे तसं कम्फर्टेबली लिहून घेऊयात. PSO कॉंग्रुएंट टू अँगल काय SQRच्या ऐवजी काय लिहिणार आहोत OQR अँगल OQR. ह्याला आणि काय रिझन लिहिणार आहे S-O-Q आणि ह्याला ते इक्वेशन नंबर 1. ओके, नाव नेक्स्ट इज व्हॉट. आता आपल्याला PR ही ट्रान्सव्हर्सल घ्यायची. अगेन द इफ PR is transversal then we have PR ट्रान्सफर घेतलं तर SPR अँगल SPR congruent to SPR congruent to PRQ angle PRQ. Reason same, alternate angles. पण आता इथे आपल्याला पुन्हा तुकडाच घ्यायचा आहे. SPRच्या ऐवजी आपण SPO घेणार आहोत आपल्याला कम्फर्टेबल होण्यासाठी आणि PRQच्या ऐवजी ORQ घेणार. आपण अँगलचं नाव चेंज करत नाही आहोत. ओके, फक्त आपण त्याचा अर्धा भाग घेतोय कारण ते सेम लाईनवरच आहेत आणि आपल्याला त्याच्यामुळे काय होणार आहे सोपं जाणार आहे. ओके, दिस इज सेकंड इक्वेशन. आता आपल्या साच्यामध्ये आपण घेऊयात आपला अँगल घ्यायचा आहे. नाव इन ट्रायंगल कोणता आपल्याला घ्यायचा आहे पेअर, तर POS आणि बघा POS आणि ROQ असे आपण घेणार आहोत. ओके, मग आता POS अँड इन ट्रायंगल ROQ पहिलं काय येणार आहे त्याचे अल्टरनेट पेअर अँगल्स घेऊयात. दॅट इज द तिन्ही पण आपण A केलं तरी चालणार आहे. आता बुकमध्ये आपल्याला एक अपोजिट साईड्स घेतलेल्या आहे. या दोघांमधली ही साईड घेतलेली, ही साईड इकडच्या बघा हे दोन अँगल्स कॉंग्रुएंट आणि त्यांच्यामधली ही साईड्स ह्या दोन अँगल्सची कॉंग्रुएंट येते ह्या साईडसोबत. म्हणजेच काय मिळते ASA टेस्ट. जरी तुम्ही हे नाही साईड नाही लक्षात आली, हा अँगल आला व्हर्टिकली अपोजिट अँगल तरी घेतला तरी चालणार, नो प्रॉब्लेम. ओके, मग तिथे AAA टेस्ट फक्त लावावं लागेल. मग आपण आता एक घेऊयात. इकडचा आधी अँगल घेतलेला आहे दॅट इज द अँगल काय आहे हे घेऊयात आधी. अँगल PSQ कॉंग्रुएंट टू अँगल PSO. ओके, PSO congruent to OQR from equation 1. Again
आता मधली साईड घेऊया. सेगमेंट PS कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट QR. काय म्हणायचं आहे आपल्याला? अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्रॅम. आपलं आधी पहिलं थेरम जे झालं त्याचं आपण इथे ॲप्लिकेशन केलेलं आहे. ओके. आणि सेकंड इज द अँगल SPO congruent to angle ORQ. This is the from equation 2. Therefore we can write here आपल्या साच्यातला लास्ट पॉईंट दॅट इज द POS कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगलचं इथं साईन द्यायला विसरायचं नाही आहे. ROQ. ओके. मध्ये जे असणार आहे ते अँगलचे साईन आणि लास्टला आहे ते आपण इन ट्रायंगल जे म्हटले आहेत ते दोन ट्रायंगलची नावं त्यांच्यामध्ये कॉन्ग्रुएन्सी साईन आणि मग लिहिणार आहोत बाय काय आहे अँगल साईड अँगल म्हणजेच काय ASA टेस्ट. ओके. आता आपल्याला जे घ्यायचे करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल दॅट इज अ CSCT म्हणजे आपलं जे टू प्रूव्ह आहेत ते इथे येणार आहे. आपण मगाशी त्याच्यावर डिस्कस केलेलंच आहे. दॅट इज द PO कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट RO अँड अगेन द सेगमेंट SO कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट QO. दिस इज अपॉन बाय द CSCT. ओके. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. इन दिस वे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ओके.